एक 8-15 दिन पहले जो वक्फ बोर्ड की ज़मीन के बारे में एक कानून पास किया गया है, उसके बारे में बहुत सारे मुस्लिम लोग हर तरफ निवेदन देते हुए आए हैं। और मुस्लिम समाज बोले तो एक तरफा मुस्लिम समाज पूरे जो महाविकास आघाड़ी है इनको एक तरफा वोट डालकर उनको जिताया है, लेकिन जो ठाकरे गढ़ के खासदार थे 7 वो कुछ बोले नहीं इस बिल पर और उठकर सदन से उठकर खामोशी से चले गए। तो सभी तरफ मुस्लिम निषेध कर रहे हैं कि हम जिनको वोट डालकर जिताए हैं और उन्होंने हमारी आवाज़ उठाई नहीं और खामोशी से चले गए। और आज किनवट में भी आपकी तरफ से एक निवेदन दिया जा रहा है, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? सर्वप्रथम तर मी या सरकारचा सर्वप्रथम मी निषेध करतो। निषेध या गोष्टीसाठी करतो की भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत। वक्फ बोर्ड हा विषय इलिगली नाही, हे संवैधानिकरित्या लिगली आहे। ज्या पद्धतीने भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींसाठी 5वी सूची आणि 6वी सूचीही दिलेली आहे, त्याच पद्धतीने वक्फ बोर्ड हे मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी बाबासाहेबांनी संविधानाच्या अधीन राहून या सर्व गोष्टी केलेल्या आहेत। परंतु इथली धार्मिक व्यवस्था बिघडली पाहिजे, धर्माधर्मामध्ये भांडणं लागले पाहिजेत, संविधान कुठेतरी संपलं पाहिजे। या माध्यमातून इथलं सरकार हे जातीवादी सरकार इथल्या लोकांना गुन्ह्यागोविंदाने जे नांदत होते त्यांना नांदवायचं नाही, इथं या लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आहे। संविधानिकरित्या ज्यांना अधिकार मिळाले ते अधिकार यांना तिथं मिळू द्यायचे नाहीत। यांना पूर्वीची मनुवादी व्यवस्था इथं लागू करायची आहे। यापूर्वी तुम्ही बघितलेलं आहात की काही महाविकास आघाडीच्या लोकांनी किंवा नेत्यांनी एक संविधान बचावच्या माध्यमातून आपल्या मुसलमान समाजाचे मतं घेऊन आज ते सभागृहामध्ये संसदेमध्ये त्यांनी ते विषय मांडू शकत नाही। केवळ मतदानापुरतं मुसलमान समाजांच्या सोबत राहायचं आणि मुसलमान समाजावर जेव्हा आपत्ती येते किंवा अवघड परिस्थिती येते त्यावेळी मात्र हे लोक सभागृहाबाहेर जाऊन त्यांच्या बाजूने उभं टाकत नाही। म्हणून माझं मुसलमान समाजाला सांगणं आहे की आपला समाज आता जागृतपणे डोळसपणे याच्यावर विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण इथला एखादा मुसलमान म्हणला की त्याला आतंकवादी समजला जातो, आता इथलं एखादा आदिवासी म्हटलं तर त्याला नक्षलवादी म्हणून घोषित केलं जातं। ही व्यवस्था कुठेतरी थांबलं पाहिजे। जे भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिले ते अधिकार अबाधित राहिलं पाहिजे आणि हे संविधान टिकवण्यासाठी आमच्या रक्तामधला थेंब जरी सांडला तरी आम्ही मागे हटणार नाहीत। जर इथल्या मुसलमान बांधवांना जर कोणी अपत्य किंवा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सर्वजण त्या बांधवासोबत खंबीरपणे आम्ही उभे आहोत। आज जो वक्फ बोर्ड का मसला चल रहा है, हर तरफ निषेध कर रहे हैं और मुस्लिम समाज पर अन्याय हुआ है ऐसा हर तरफ जग जाहिर हो रहा है, लेकिन इसके बारे में कोई आवाज़ उठाने वाला नहीं दिखाई दे रहा है। आज किनवट में भी आपसे एक निवेदन दिया जा रहा है, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? अभी मुस्लिम समाज पे अन्याय हुआ ये काही नवीन घटना नाही। नेहमीच मुस्लिम समाजावर अशा पद्धतीच्या अन्याय सरकारकडून होतच असतो। सर्वप्रथम या देशाच्या सरकारचा तर आम्ही निषेध करतोच, पण महाराष्ट्राच्या सरकारचा सुद्धा निषेध करतो। महाविकास आघाडीचा निषेध या गोष्टीसाठी करतो की महाविकास आघाडीने कालच जास्त वेळ पण झालेला नाही, मुस्लिमांची भरघोस अशा पद्धतीची मते की कधी झाली नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतं दिली। भरघोस मतांनी न येणाऱ्या सीट्स महाविकास आघाडीच्या मुस्लिम मतामुळे निवडून आल्या। आणि काल जेव्हा वक्फ बोर्ड ही काही
नवीन आणलेली प्रथा नाही. भारतीय संविधान ज्या दिवशी अंमलात आलं, भारतीय संविधान भारतामध्ये लागू ज्या दिवशीपासून झालं त्या दिवशीपासून वक्फ बोर्ड आहे. आणि वक्फ बोर्डच्या बद्दल कालच संशोधन नवीन सरकार आल्याबरोबर नरेंद्र मोदीचं हे लोक संशोधन करतात, अन्यायकारक मुस्लिमावर अशा पद्धतीनं एक कायदे तयार करतात. याचा निषेध खरं तर महाविकास आघाडीनं केला पाहिजे होता. यासाठी आम्ही महाविकास आघाडीचा निषेध करतो. नरेंद्र मोदीचा बद्दल अपेक्षा करायची गोष्टच नाही. आम्ही अपेक्षाच करू शकत नाही, कारण ते 100% आपल्यावर अन्याय करणारच आहेत. पण महाविकास आघाडीने त्या लोकांचा निषेध केला. किंबहुना ते सभागृहामधून त्यांच्या महाराष्ट्राच्या तरी 9 खासदारांनी वॉकआउट केलेलं, म्हणजे त्यांनी एक पद्धतीने त्यांचं समर्थन केलेलं आहे नरेंद्र मोदीचं. आणि कालचं उदाहरण नाही, ज्या वेळेसपासून भारतीय राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आहेत, बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिमांची जमेल त्या पद्धतीनं मदत करायची असं धोरण प्रत्येक वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी राबवलेलं आहे. काल सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपले मुस्लिम बांधव ज्या ज्या जागेवर वक्फ बोर्ड संदर्भात व इतर कुठल्याही पद्धतीचे आंदोलन करत असतील तर वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता घरी बसणार नाही. त्या पद्धतीनं आम्ही मुस्लिम समाजासोबत बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने मुस्लिम समाजासोबत आम्ही कधीही आहोत. रात्रंदिवस मुस्लिम समाजाने आम्हाला कधीही बोलू शकतात तुमच्या आंदोलनामध्ये. आमचे नेते आदरणीय विकासभाऊ कुडमुते यांना बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिलेला आहे की मुस्लिम समाजाबरोबर आपल्याला 100% राहायचं. आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत निखिल भाऊ वाघमारे यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं की आम्ही सर्वजण बौद्ध समाज हा मुस्लिमांसोबत 100% आहे. तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला बोलवा, कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करायचं असेल आम्ही मुस्लिमांसोबत आहोत. महाविकास आघाडी असेल नसेल आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि कुठल्याही मताची अपेक्षा नाही आणि आम्ही तुमच्यासोबत नेहमी राहणार आहोत. आणि एवढंच सांगतो आणि या बिलचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. जाहिर निश्चित करता हूँ कि वक्फ बोर्ड का जो बिल है उसके खिलाफ में तो बहुत समाज अपने साथ में है और हम ऐसे निश्चित करते रहेंगे. जो भी अन्याय होगा उसके खिलाफ में आवाज़ उठाते रहेंगे. अभी जो सरकार ने बिल लाया है वक्फ बोर्ड के खिलाफ, हम उसका जाहिर निषेध करते हैं और किन्वट में हम सभी धर्मों के लोग उसका निषेध करते हैं. और अभी हम यहाँ पे निवेदन भी दिए हैं और तमाम भारत के लोगों को मैं प्रेषित करता हूँ कि भाई ऐसे जो भी जातिवाद बिल ला रही है कोई भी समाज के खिलाफ, तो हम सरकार का निषेध करेंगे. और पूरे युवाओं को मैं कहता हूँ कि जागरूक रहे और देश में व्यवस्था सही चले.